उगवणारा प्रत्येक दिवस या चिमुरड्यांसाठी खास आहे. कारण जगण्याचा अर्थ कळण्याआधीच उलटा प्रवास सुरू झालाय. बीड पासून अवघ्या 10 किलोमीटरवर आनंदवन आहे. अगदी माळ रानावर, जिकडं माणसं सहसा फिरकत नाहीत. कुठल्या कानाकोपऱ्यातनं आलेली 40 चिमुकली इथं राहतात. काहींना तर आई बापाचं नावही माहीत नाही. कुठला वारसा नाही, फक्त एकच अपवाद, एड्स सारख्या असाध्य रोगाचा. स्टँडवर सापडलं, कुणाला घरच्यांनी सोडून दिलेलं. जितकी मुलं तितक्या कथा. पण इथं दत्ता बारगजे आणि संध्याताईंमध्ये त्यांना सगळी नाती मिळाली. आई बाप, काका, मामा, मावशी, आत्या, सगळं काही दत्ता भाऊ आणि संध्याताई. आईवडिलांच्या निधनानंतर बालकांचे हाल होते किंवा त्यांना कुणी एवढा जवळचा जिव्हाळा मिळत नाही. औषध उपचारापासून त्यांना वंचित राहावं लागतंय. आणि ART औषधोपचार हा HIV साठी फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर आपण त्यांना औषधोपचार आणि अन्न जर देऊ शकलो, एक चांगलं शेल्टर देऊ शकलो, एक हक्काचं घर, काय अडचण आहे असं म्हणून मला तो विचार रुजला. त्यावेळेस फार मोठा समाजसेवेचा झटका आला मला, किंवा हे करावा, सेवा करावा असं वाटलं मला. दत्तात्रय बारगजे भामरागडला लॅब टेक्निशियन होते, तर संध्याताई गडचिरोलीच्या राजे विश्वासराव कॉलेजवर प्राध्यापिका. त्यामुळे बाबा आमटेंच्या आनंदवनात कायम येणं जाणं. त्यांचीच प्रेरणा घेतली आणि ह्या अनाथ एड्सग्रस्त मुलांसाठी बीड जिल्ह्यात नवं आनंदवन फुलवलं, तेही नोकरीवर पाणी सोडून. एके दिवशी 1998ची गोष्ट आहे. बाबासोबत आम्ही फिरायला जात होतो संध्या. मी म्हटलं, बाबा आम्ही मराठवाड्यातले आहेत, मी इथं टेक्निशियन म्हणून काम करतो, आम्हाला काम करायचं, सामाजिक कामाची आम्हाला थोडी ओढ आहे, काय करावं. तर त्यावेळेस बाबांनी सांगितलं की आनंदवनाची बेटं निर्माण झाली पाहिजेत, काम उभं राहिलं पाहिजे. समाजामध्ये खूप समस्या आहेत. तुम्ही तर टेक्निशियन आहेत किंवा तुम्ही ते आरोग्य सेवेत काम करता, तुम्हाला संधी आहे काम करण्याची. मुलांच्या आंघोळीपासून ते त्यांच्या जेवणा खाण्यापर्यंत सगळं काही संध्याताई पाहतात, अगदी आईच्या प्रेमानं. तिला निवारा नव्हता, परंतु या ठिकाणी राहण्याची सुद्धा आता चांगल्या प्रकारचा निवारा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर शाळेची पण हेळसांड होत होती, शाळेत बसू दिलं जात नव्हतं, परंतु या ठिकाणी आता भागशाळेची मंजुरी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. शिक्षणाचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचं आरोग्य सुधारत आहे, ही सर्वात महत्वाची बाब आहे. मुलांची शाळाही इथेच भरते, आनंदवनात. त्यासाठी जिल्हा परिषदेनं 2 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हंबरून वासराले चट होती गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसत होती माय. असाध्य रोगामुळे शारीरिक क्षमता बळकट ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे मुलांना भरपूर खेळता यावं याचीही सोय आहे. मुलांना हाय अँटीबायोटिक्स दिली जातात, त्यामुळे त्यांना नीट जेवण मिळावं म्हणून स्वतः संध्याताई चुलीसमोर असतात. या मुलांना सकाळी 9 वाजता जेवण आम्ही देतो, कारण त्यांना हायर अँटीबायोटिक औषधी खावी लागते. त्यामुळे सकाळी 9 वाजता नाश्ता वगैरे काही नाही, त्यांना थेट जेवणच दिलं जातं चुलीवरचं. त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं ते जेवण. मुलांना सहानुभूतीपेक्षा सन्मानानं वागवण्यावर त्यांचा भर असतो.
त्यामुळेच इथल्या शिस्तीला पर्याय नाही. इथं खूप आवडत. इथं आई-वडील घरी आई-वडील बघितले नाहीत म्या, पण इथं खरेच आई-वडील बघितल्यावानी असं वाटतं मला. घरी मला पाणी वेगळं असायचं, जेवण वेगळं असायचं, सगळं बाजूला असायचं. इथं मला तसं काही नाही. सर्वांसोबत रांगीत आणि सर्वांसोबत हे शिस्तीत हे मला खूप आवडतं. इथं काही अडचणी रस्त्याच्या होत्या, काही आम्हाला समाज जो आहे समाज असा वाई टाकल्यासारखं करत होता. म्हणजे आम्ही पहिले बार्शी नाक्यावरती होतो, तिथे आजूबाजूला शेजारी राहत होते. तर आमच्या सर मॅडमला आमची तक्रार सांगत असायचे की ह्यांचे कपडा आमच्या इकडे उडून आला, ह्यांची बॉटल इकडे उडून आली. पायी शृंखला असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळा यासा आता आसवांना वेळ नाही. या अनाथ आणि निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम या आनंद बेटावर केलं जात आहे. मागील 7 वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक अनाथ आणि निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय आणि त्यांच्या जीवनात आनंदाची उधळण झाली आहे. आयुष्याची दोरी कधी तुटेल याचा भरवसा नाही. अशा अनिश्चिततेत जगावं लागतं. काही वेळा डोळ्यात देखत चिमुकले निरोप घेतात. दुःख व्यक्त करायला अश्रूही कमी पडतात. आपला काय नाव त्याचं सचिन धुळ्याच्या बस स्टँडवर मिळाला होता. पॉझिटिव्ह असल्यामुळे वडील सोडून गेले होते. तो ज्यावेळेस इन्फंटमध्ये आला त्यावेळेस तो 17-18 महिने चांगला राहिला. त्यानंतर त्याची प्रकृती घसरली आणि ऐन दिवाळीमध्ये 11/11 दिवाळीमध्येच आमच्या तोंडाला पानं पुसलं त्याने. म्हणजे तो निघून गेला आमच्यामधून. तो एक वाईट प्रसंग आहे. जाहिराती करून प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जातात. नुसत्या बोलण्यानं स्पर्श केल्यानं एड्स होत नाही हे कायम ठसवण्याचा प्रयत्न होतो. पण त्यातून काय साध्य झालंय हे आपणही पाहतो. आपला समाज ज्या दिवशी अशा चुकीच्या समजातून मुक्त होईल तो दिवस स्वातंत्र्याचा, खऱ्या स्वातंत्र्याचा. नवनाथ बनसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड.